देहामधला जर जीवात्मा निघून गेला तर देहाला किंमत आहे का? देव कधी कळायला पाहिजे? याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मेल्या मुक्ती का आधी मुक्ती? नाही, मुक्ती म्हणजे ती विदर्भामध्ये मुक्तीला लाडू म्हणतात. आपल्याकडनं लक्षात ठेवा, आपला एरिया भारी नाही तो. तुम्हाला कुठं चालू काय बोला ना महाराजांनी इंदापूर. आपण जवळ ना, आज काय कामाला इंदापूरला जवळच आहे. बर, साधा सोपा करा प्रश्न महाराज, साधा सोपं म्हणायचे प्रकार दोन आहे. बरं, संतांचं तत्वज्ञानाला काला, जन्माला काला हा एक काला, दही भाताचा एक काला. संतांचं तत्वज्ञानाचा काला ज्यावेळेस आपल्याला कळन ना, त्यावेळेस आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल काय म्हणजे माहिती का? पाणी पिना शाम के और गुरु करना पहचान के. या पृथ्वी तलावर सगळेच गेले हो. काय आजा मेला पंजा मेला बाप गेला, आजा पंजा मेला काय महाराज सगळे गेले, कोण राहिलं? जाताना एखादा तुकडा नेला का? बांधाचा जमिनीचा नेला पाहिजे होता ना. नेला काय? आपलं या मृत्यू लोक आपलं आहे काय? काहीच नाही महाराज. येताना बी कसा आला, जाताना बी आले ते बिटाळे गेले ते बिटाळे, मध्येच सोहळे कैसे झाले. 9 भी मर गए 10 भी मर गए 1788. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. चमका अजब तड़ा खावे तो क्या जाने लड़कावे, चमका अजब तड़ा खावे तो क्या जाने लड़कावे. कोण राहिले? मग मला सांगा, मरण निश्चित आहे, पण मरणाची व्यवस्था काय केली आपण? काय नाही केली महाराज. एक वेळेस साधना करावं लागते, चिंतन केल्याशिवाय पर्याय. मग या देहाला चालवणारी चैतन्यमय शक्ती माय बाप, तिला ओळखण्यासाठी जन्म झाला. बरोबर, तिला ओळखण्यासाठी जन्म झाला. ती युक्ती आहे. जो युक्ती बनते पार्था मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमित्ता वहिला पावे. अरे अर्जुना, युक्ती आहे ना. आईशे वर्म बज धावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. असलं वर्म पाहिजे आपल्याला, ज्यातल्या खुना प्रगट झाला पाहिजे. देव आत्मधीच आहे ना. का महाराज? जीव आणि शिव आहे. जाताना गडाकडे बघायचं नाही बाबा, मी आज सांगितलं मी पक्का 2 तास याच्याशिवाय सोडणार नाही. कारण काय होतं माहिती का? मडकाचं विना त्याला 2 तारा, कालियर धारा पंढरीच्या, कालियर धारा पंढरी. काळजी करू नका, पण माझं पोट भरल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नाही. महाराज मी सकाळचं काय खाल्लं नाही असं काय म्हणता तुम्ही? पोट माझं भरायला पाहिजे का नको? ते म्हणते या मड्याचं पोट नाही भरलं पाहिजे. हे जे संतांचं तत्वज्ञान चाळण लावली का नाही कधी? आया हो, चाळ लावलं काय होतं? वर काय येतं आणि खाली काय पडतो? बरंच काय काम आहे का? काय झाली का? भाजी होईन ना. आपल्याला काय काळजी? आपण हितली भाजी करू बिडवाला. भाजी होणार, सगळं होणार आहे, काळजी करू नका. फक्त काय म्हणतो देव, काय म्हणतो माहिती का? तरी अवधान एक वेळ दीजिए,
मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई. 13वा अध्याय पहिली ओवी. म्हणजे ऐक तरी अवधान एक वेळ दिजे, एकदाच म्हणजे तू देवाकडे एक पाऊल टाक, देव तुझ्याकडे 10 पाऊल येईन. बरं 10 पाऊल येणार 10. बरं आता विषय काय होतो माहिती का, देवच आवडत नाही आपल्याला का, असं झाले का. देव तुकोबराय म्हणजे देव घ्या, म्हणजे देव नको आम्हाला. मग फरक आहे ना, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील धनी. असं डोक्यात सुद्धा नाही महाराज. जन्मापासून आतापर्यंत आपण जे काही केले ना, चांगलं वंगाळ 7-12 सगळं दिसतं. मग संतांच्या तत्वज्ञानाचा काला म्हणजे काय, जोपर्यंत त्या जीवाला त्याच्या स्वतःचं स्वरूप कळत नाही. कसं बघा, नाथ भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. उद्धवा, कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात, अरे ऐक. का हो महाराज, उद्धव म्हणजे सोपं आहे काय, ज्ञान आहे. उद्धवाकडे अफाट ज्ञान होतं महाराज. काय होतं, अफाट ज्ञान होतं. आणि कृष्ण परमात्म्याला समजलं, म्हणजे उद्धवाला ज्ञानाचा काय झाला, गर्व झाला. उद्धवाला ज्ञानाचा गर्व झाला. माय बाप आपल्याला होतो ना कधी कधी गर्व. मला तर लय होतो, कीर्तन कराय म्हणून मला लय होतो, कीर्तन करतो, गर्व व्हायला पाहिजे ना माय बाप. नाही हो महाराज, चांगलं नाही महाराज. या काळाच्या तडाख्यामध्ये ना सगळे गेले महाराज. आपण कुठंच बसत नाही, खरंच कुठं बसत नाही माऊली. चांगले चांगले हा. अहो मला काय गरज आहे, माझ्याकडे करोडो रुपये आहेत भाऊ. खाली जरा खाली. काळ साधा नाही काय, देवाचा चाबूक असा लागतो ना, दिसत नाही पण असा लागतो ना माय बाप. हा सोपं नाही. याच्यामध्ये खूपही सुंदर बघा, देव कळावा ना सदा सोपा. सकाळ संध्याकाळ आपल्याला ज्ञानेश्वरी वाचावा, हरिपाठ वाचावा, चिंतन करावा, मंदिरामध्ये जावा का नाही. बरं तुम्ही आम्ही जर नाही गेलो तर परत नवीन पिढी. आता छान वाटलं बघा की बाळ गोपाळ आली, 1 नंबर काम. हे आता बिंबलं पाहिजे काय, आता नाही बिंबलं परत काय. ह्या वयामध्ये जर ह्यांना हे बिंबलं ना, खूप सुंदर आहे. यांना देवकर महाराजांना मी धन्यवाद देतो. बरोबर लय 1 नंबर कार्यक्रम केलाय. आणि बाकीचे सगळे तुम्ही पण ते पण वारी त्यांचे शिक्षक असतील, त्यांना पण प्रत्येक जीवाला आहे ना पादगुरु. बरं आई वडील, शाळेत शिकवणारे शिक्षक आणि परमार्थाचा मार्ग दाखवणारा जो आहे ना, तो सहज विचारला. आम्ही तिथे विचारला आता येताना, म्हणजे आम्हाला रेड्याला जायचं. या कुठे विचारलं महाराज, कुठं तरी विचारला आम्ही येताना. ते म्हणजे एक काम करा, इथून उजव्या हाताला मला मंडळ निघून जा. 4था गुरु. 5वा जो गुरु आहे ना भाऊ, तो असतो सद्गुरु. आणि ज्या वेळेस ते भेटेल ना आपल्याला, त्याच वेळेस त्या जीवाचं कल्याण आहे. अन्यथा नाही भाऊ, होऊच शकत नाही. मग साधू कोणाला म्हणावा हे तर कळलं पाहिजे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ऐका कलीचे महिमान, असत्यारी गेला जन. साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहिमान रे. काय कळतं भाषा कोणाची, हा हे कळलं पाहिजे. जयाचे पिसाट शब्द. बर अजून कुठपर्यंत आपण सांगू. धर्माचे पालन करणे पाखंड, हे चाम्मा करणे बीज वाढवावे. तीक्ष्ण हाती घेऊनी नाही भीड. ते म्हणले काय करा, काय आम्हाला भेटले बरं पुण्यामध्ये. बरं तुम्ही अमेरिकेच्या शाळेत गेला काय आणि आपल्या भारताच्या शाळेत राहिला काय. 2 + 2 किती बरं, 4. 2 + 2 किती, 4. काय काय म्हणले बांधर, काय म्हणले बरं का सर, म्हणजे आमच्यासाठी 5 म्हणा. 2 + 2 किती, 5 म्हणेन का, मी तरी म्हणेन.
तुम्ही तरी म्हणताल का? गणित काय आपलं? 2 + 2 बरोबर 4. 2 + 2 = 4 बरोबर. तुम्ही म्हणजे आमच्यासाठी 5 नाही चालणार मला. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती. काय महाराज? शास्त्र काय म्हणतं ते कळावा. शास्त्रामध्ये जसं सांगितलंय तसं अनुभवाला आणून द्यायची क्षमता ज्याच्याकडे आहे ना महाराज, त्याला संत म्हणतात. बरं, देह संत होत नसतो, देह संत होत नसतो. शास्त्रामध्ये जे लिहून ठेवलंय, या ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ बाबा, जनाबाई, नमदे बाबा, सावता बाबा ह्यांनी जे लिहून ठेवलंय ते जसंच्या तसं अनुभवाला आणून द्यायची ज्याच्याकडे क्षमता आहे त्याच्या ज्ञानाला संत ही पदवी आहे. माणूस संत होत नसतो महाराज. मग काय काय ठिकाणी बघा ना, हरिपाठ, ज्ञानोबरायांचा हरिपाठ कसा आहे? मवाळ आहे. आणि नाथबाबांचा कसा आहे? नाथबाबांचा ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानोबरायांचा हरिपाठ बघा. म्हणजे ऐका 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 सगळेजण ऐका हो. ते म्हणले कोणीच ऐका ना. अभंग सांगितले ना, 28 आहेत. मग नाथबाबा म्हणले, ज्ञानोबरायांना कळालं, म्हणले ही जग ऐकायचं आहे. म्हणजे एक काम करू, आता नाही, आता उलट काम करू. म्हणजे काय करू? कळे ते न कळे, न कळे ते वळे गुरुविना. काय माये गेले होते भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुडा. बाप भाग्य कैसे न कळेची कर्मा, न कळेची वर्मा रे मुढा. हा हरिपाठ कुणाचा? नाथ बाबांचा. बरोबर. तू म्हणले भाऊ बाबा महाराज आम्ही सगळं ऐकलं असतं बरं, पण आम्हाला वेळच नाही, लय धंदा आहे. आपल्याला धंद्यालाच लावलं त्या काळाने. मग काळावर आपल्याला काय करायचं या? मग साधू तसा असावा लागतो महाराज. साधू बोध झाला, ठाईच बुडाला. सगळ्या गोष्टी अनुभव करायच्या. अनुभव नसेल तर तू म्हणजे पंढरीच्या लोका पाया पडे जन. जेवण बसला, देव स्वतः चालतो. पण एक काम असं होतं बरं बाई बाप, एक असं होतं, पेंद्या होता ना, पेंद्या असा खतरनाक, पण लय देवाचा लय लय जिगरी, इतका जवळचा बाबा पेंद्या. अजून त्याचं नावच नाही पण घेत, आपण फक्त सुदैवाच म्हणतो. सुदामा ब्राह्मण लागला ना तुझा रे छंद मला, यमुनेचे तीरी तू येशील का? ते म्हणे चूर्णच का म्हटलं. अंडरलाईन करा ना भाऊ, अंडरलाईन करायची, अंडरलाईन. चोरून भेट मला देशील का? चित्तचा काटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीच्या तेत, अपाद कुंचित अश्रू आले. ते मगाशी महाराज उभं राहिले आणि काय करायला लागले? प्रेम आहे बरं, प्रेम आहे. सांगायचं तात्पर्य एक होतं, कृष्ण परमात्मा निज धामाला जात असताना महाराज, काय कृष्ण परमात्मा निज धामाला जात असताना उद्धवाला माहित होतं मायबाप आज देव जाणार, काय देव निज धामाला जाणार, माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा काय माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा विरह होणार. देव आहे ना आता परत कधीच मिळणार नाही महाराज. देव मला कधी भेटणार नाही. तो भगवान कृष्ण परमात्मा निज धामाला जायच्या वेळेस उद्धवाला सांगितलं, उद्धवा जातो आता, काय जा म्हणे मायबाप. एकच राहिला होता यादवांचा ओकुळामध्ये, बद्रिक आश्रमामध्ये जा. नको भगवान
काय नको नेऊ देवाला माझ्या, तो देव आहे ना, देव सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहे माझ्या, त्याला ओळखायचं आहे. काय सर्वागती राम देहादेहिक सूर्यप्रकाश सहस्र. कृष्ण परमात्मा निजधामाला जात असताना सुंदर वर्णन आले महाराज नाथ भागवतामध्ये. उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा म्हणे, तू बद्रिकाश्रमामध्ये पदार्पण कर. देवानं सांगितलं उद्धवाला. उद्धवानं काय करावा, देव बसले होते, देवानं काय करावा, उद्धवानं 10 पावलं चालावा, परत देवाकडे यावं. 10 पावलं चालावं, परत देवाकडे यावं. देवाला असं पूर्ण काय करावा, प्रदक्षिणा घालावा. देवाला प्रदक्षिणा घालायची, देवाचं दर्शन घ्यायचं, पुन्हा 10 पावलं पुढे जायचा. देवाच्या लक्षात आलं, उद्धवाला माझ्या स्वरूपाचा, माझ्या या रूपाचा काय झालाय, मोह झालाय. त्याला काय सुटता माझ्यापासून लांब जाऊ वाटा नाही. कोणाला, उद्धवाला. म्हणले, उद्धवा या इकडं. भगवान कृष्ण परमात्म्यानं उद्धवाला बोलवून घेतलं महाराज. आणि त्या क्षणाला कृष्ण परमात्म्यानं उद्धवाला काय दिलं व, स्वतःच्या देवाच्या स्वतःच्या खडावा आहेत ना, खडावा. त्या खडावा ज्यावेळेस उद्धवाने घेतल्या ना, डोक्यावर घेतल्या महाराज. कृष्ण परमात्म्याच्या पायातल्या खडावा डोक्यावर घेतल्या. उद्धवाला काय करावं ते कळलं नाही महाराज. त्याला स्वतःच्या स्वरूपामध्ये तो विलीन झाला. जिकडं बघावा तिकडं कोण, देवच दिसायला लागला. काय ती अवस्था, गोपिकांची अवस्था काय होती, ती जर आपली झाली ना तर समजून घ्यायचं आपलं कुठेतरी बरोबर चाललंय. बर ठीक आहे, सगळं खरंय महाराज, काय सगळं खरंय. पण जी जागा पेरल्या उगती त्या जागेचा उपयोग काय. ते म्हणले न उगवणारी जागा पाहिजे. ते म्हणले मग आम्ही काय पेराव नाही का, आम्ही काय झाड लावावं नाही का. नाही, पेरा की, पेरण्यासाठी आहे, पण काय पेरायचं ते कळलं पाहिजे. काय पेरायचं हे संतांकडे जाऊन फिरून घ्यायचं, हे व्यवहार अलग आहे हो. व्यवहार रूपक वेगळं आहे आणि खरं वेगळं आहे. काय रूपक वेगळं आहे, खरं वेगळं आहे. संतांकडे जाऊन या अंतःकरणामध्ये जे बीज आहे ते पेरले ना, बीज बाजूनी केली आम्हा जन्म मरण, काम क्रोध लोभ मोह दंभ आणि अहंकार. आणि ही जे आहे ना अंतःकरण, ते अंतःकरण म्हणजे काय. बरं, त्या अंतःकरणामध्ये देवाला आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. मग ते काढावं लागतं का नाही, नाही काढायचं नाही. ते अंतःकरण म्हणजे काय या, ते म्हणले तेच खरं. संतांना ज्यावेळेस कृपा करतात संत, त्यावेळेस हे जे आहे ना काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार, हे स्वच्छ करायचं काम करतात. आणि जे अंतःकरण आहे ते वाळवंटे. बरोबर, ते म्हणजे चला चंद्रभागेच्या वाळवंटावर जाऊया. चंद्रभागा पण इथंच आहे मायबाप. काया ही पंढरी तो केवळ नाही घडविला नाही पैसविला, पुंडलिकाला भेटावया. ते म्हणले घडवला नाही पैसविला नाही, पण पुंडलिकाला भेटायला आल्याशिवाय राहिला नाही. का महाराज, ते वाळवंट नाही, हे जे अंतःकरण रूपी वाळवंट आहे ना ते महत्वाचं या. का म्हणे वाळवंट, वाळवंट